नमस्कार प्रेक्षक हो. आयुष्यातील अंधार आणि दुःखांच्या साऱ्या कढईतून बाहेर पडण्याचा अवघड प्रवास एका सामान्य माणसाने कसा पार केला त्याची कहाणी आपण आज ऐकणार आहोत. नाशिकच्या लालचंद जगदाळे यांनी साईबाबांच्या भक्तीत भरपूर काळ घालवला, परंतु आर्थिक तंगी, बेरोजगारी आणि आरोग्याच्या गंभीर समस्या त्यांच्या जीवनाला अजूनच कठीण बनवत होत्या. त्यांच्या मामाच्या प्रेरणेने त्यांनी संत रामपालजी महाराज यांचे ज्ञानगंगा पुस्तक हातात घेतले आणि 14 जुलै 2014 रोजी बरवाला येथे नामदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराज यांच्या शरणात गेल्यानंतर त्यांच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक बदल झाले. त्यांना महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयात सरकारी नोकरी मिळाली, आर्थिक परिस्थिती सुधारली आणि त्यांच्या कुटुंबाचे आरोग्यही स्थिर झाले. या व्यतिरिक्त त्यांच्या जीवनात घडलेल्या अनेक दुर्घटनांमध्ये संत रामपालजी महाराज यांनी त्यांना अद्वितीयरित्या वाचवले. ऐकूया लालचंद जगदाळे यांचा अनुभव त्यांच्या शब्दात. नमस्कार सतसाहेब, आपलं नाव? माझं नाव लालचंद जगदाळे. आपण कुठून आलात? मी नाशिक, महाराष्ट्रातून आलो आहे. संत रामपालजी महाराजांची दीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा 14 जुलै 2014 रोजी बरवाला येथे घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कुठली भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेण्या अगोदर मी आणि माझा परिवार महाराष्ट्रातील सर्व संत, कुलगुरू तसेच खास करून साईबाबा यांची असीम श्रद्धेने भक्ती करत होतो. त्यांचे व्रत करणे, पायी पदयात्रेला जाणे, तसेच आपल्या गावातील भंडारे आणि पदयात्रा यांचा लाभ घेत होतो. आणि गणपती पूजा जसे की व्रत आणि मंगळी वगैरे पकडणे असे प्रकारचे आम्ही व्रत पकडत होतो. आणि साहेबांवरती पूर्णपणे एकदम असीम निष्ठेने त्यांची श्रद्धा फक्त त्यांचंच करत होतो. जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही शिर्डीचे साईबाबा यांचे परमभक्त होता, तर ती भक्ती सोडून तुम्ही संत रामपालजी महाराजांची भक्ती का स्वीकारली? मी संत रामपालजी महाराज यांच्या भक्तीत येण्याचं कारण असं झालं की माझे मामा हे नंदुरबार जिल्ह्यातून होते. तर मी संत रामपालजी महाराज यांच्या भक्तीत येण्या अगोदर साईबाबाच्या असीम निष्ठेने भक्ती करत होतो. त्यावेळेस मला खूप दुःख येत होते, खूप परेशान होतो. घरातील परिस्थिती ही अत्यंत बिकट होती. घरात 2 टाईमचं खाणंसुद्धा मुश्किल होतं. घर भाड्याचं होतं. संपूर्ण वाईट परिस्थिती. घरात कोणाला नोकरी नव्हती. अशा हालाकीच्या परिस्थितीतून माझं शिक्षण माझे घरचे करत होते. परंतु त्यावेळेस माझ्या मामाने त्यांना संत रामपालजी महाराज यांचं हे एक ज्ञानगंगा नावाचं पुस्तक भेटलं. त्यावेळेस त्यांनी मला फोन करून कळवलं की हे तू पुस्तक वाच आणि संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घे, तुझे सर्व संकट दूर होतील, परमेश्वर दया करतील. मी त्यांना बोललो की तुम्ही हे काय सांगताय, आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढे साधू संत आहे, एवढे साईबाबा आहे, विठ्ठल रखुमाई आहे, संपूर्ण देवदेवता आपल्या महाराष्ट्रात असताना तुम्ही इकडं हरियाणात कोणत्या बाबांकडे जाताय आणि काय नाम घेताय? हे संपूर्ण तर भोंदू असतात. आपल्या मनाने काहीतरी सांगतात, लोकांना फसवतात आणि तुम्ही मला हे काय सांगताय? असं काही नाही होऊ शकत. साईबाबा सर्वश्रेष्ठ आहे. मग ते एक दिवशी ते माझे मामा आमच्या घरी आले आणि आल्यानंतर त्यांनी माझ्याशी बरेच परमेश्वराविषयी खूप ज्ञान चर्चा केली. त्यावेळेस मी त्यांना म्हणालो की तुम्ही एवढं काही सांगताय की परमेश्वर असा आहे तसा आहे, तर याला प्रमाण काय? तर त्यावेळेस त्यांनी मला संत रामपालजी महाराज यांनी लिहिलेलं ज्ञानगंगा नावाचं पुस्तक दिलं. त्यामध्ये मी स्वतः उघडून बघितलं की सर्व 4 वेद, 16 शास्त्र, 18 पुराण हे पूर्ण परमेश्वराकडे बोर्ड दाखवत आहे की तो पूर्ण परमेश्वर कोण आहे. त्याची भक्ती केल्याने संपूर्ण घरातील दारिद्र्य दूर होईल आणि आपलं मोक्ष होईल. पण तरी बी माझं मन मानत नव्हतं. मग मी त्यांना असं म्हटलं की आपलं एवढे भारतामध्ये एवढे संत आहे, त्यातले मी साईबाबांना एवढं सगळं मानतो, इतकं साईबाबांसाठी मी इतकं काय करतो आणि साईबाबा मला सगळं काय करतील. परंतु त्यांनी सांगितलं की आपल्या 4 वेदांमध्ये तर साईबाबांविषयी काही सांगितलेलं नाही, तो पूर्ण परमेश्वर तर कोणी वेगळाच आहे. तरी माझं म्हणणं ऐकत नव्हतं. एकीकडे मी ते ज्ञानगंगा पुस्तक वाचत होतो आणि आपल्या शास्त्रांचं मिलन करत होतो आणि एका साईडला माझ्या मनातील साईबाबांबद्दलची दृढ भक्ती ही पूर्णपणे वेगळी होत नव्हती. तर त्यावेळेस त्यांनी मला सांगितल्याप्रमाणे मी त्यांना म्हटलं की एक काम करा, चला तुमचे संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतल्यानंतर जर खरंच जर हे पूर्ण परमेश्वर आहे किंवा यांनी सांगितलेलं ज्ञान जर हे जर सगळं खरं असेल तर माझ्या घरातलं 18 विश्व दाराध्य ही परिस्थिती असलेली, माझं घराचं परिस्थिती अत्यंत खराब आहे, ही परिस्थिती तुमच्या रामपालजी महाराज बदलू शकता का?
मग मी नाम घेतो. मला तुमचे रामपालजी महाराज नोकरी लावू शकता का? आज समाजामध्ये एवढी खराब परिस्थिती झालेली आहे की लोकांना रोजगार नाही, नोकऱ्या नाही, आणि तुमचे रामपालजी महाराज काय मला नोकरी लावून देतील का? तर ते म्हटले की हो, सगळं खाऊ शकतो, तू फक्त पूर्ण परमेश्वराची भक्ती कर, आपले जे शास्त्र सांगतायत त्यात सांगितल्याप्रमाणे तू वाघ, नियमांमध्ये राहा, परमेश्वरासाठी काही अशक्य नाही. मग मी त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि त्यांना चॅलेंज केलं, जर तुमचे संत रामपालजी महाराज जर मला सरकारी नोकरीला लावू शकता, जर त्यांच्यात एवढी पॉवर आहे, त्यांनी दिलेली भक्ती ही जर खरी असेल, तर मी त्यांच्याकडून नामदीक्षा घेतो. परंतु त्यांनी माझं हे स्वप्न पूर्ण करावं, कारण माझं घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. मला हा एकच पर्याय उरलेला होता. मग मी संत रामपालजी महाराज यांचं देणं पुस्तक वाचत होतो आणि त्यांच्यासोबत जाऊन एक दिवशी बरवाला येथे जाऊन संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतली. जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही शिर्डीच्या साईबाबांना खूप मानत होतात, परंतु ती भक्ती सोडून तुम्ही संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकारली. संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकारल्यानंतर आपण जे चॅलेंज दिलं होतं ते चॅलेंज पूर्ण झालं का? हो, मी संत रामपालजी महाराज यांना चॅलेंज केलं होतं की जर तुम्ही दिलेली भक्ती ही जर खरी, हे 4 वेद, 16 शास्त्र, 18 पुराण यात सांगितलेली तुम्ही जी भक्ती सांगता हीच जर खरी असणार तर मला नोकरी लावून दाखवा. पण परमेश्वराच्या कृपेने, संत रामपालजी महाराज यांच्या कृपेने मला महाराष्ट्रातील मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी शिपाई या पदावरती मला नोकरी लागली आणि सरकारी खात्यात मला नोकरी लागली. आणि त्यावेळेस मला अधिक दृढ विश्वास झाला. त्याचप्रमाणे मला मुंबई उच्च न्यायालयात काम करत असताना, संत रामपालजी महाराज यांच्या दयेने काम करत असताना मला कायम नेहमी जाणे येणे हे लोक नाही असायचे. 2दा तर माझा अत्यंत गर्दीच्या ठिकाणी पाय घसरला आणि मी गाडीतून पडलो. पण परमेश्वराच्या कृपेने त्यावेळेस स्वतः संत रामपालजी महाराज यांच्या दयेने मी वाचलो. अक्षरशः अशा परिस्थितीत लोकांचे हातपाय तुटतात, कोणी बरेच जण जागेवर मरतात, पण संत रामपालजी महाराज यांच्या दयेने मला साधा नखाला सुद्धा धक्का लागला नाही. ही परमेश्वराची कृपा झाली आणि मी त्यावेळेस वाचलो. तसेच मी एकदा मनमाड तर नाशिक जात असताना त्यावेळेससुद्धा एक्सप्रेसमधून काही 2-3 व्यक्तींनी मला धक्का दिला आणि मी गाडीतून पडलो. पण परमेश्वराच्या कृपेने मला तेव्हासुद्धा नखाला सुद्धा धक्का लागला नाही आणि मी सुखरूप आलो. लोक धावत आले, तेथील सर्व लोक पळत आले की आता हा मुलगा मेला म्हणून, आणि मला उचलायला लागले. परंतु मी स्वतः उभं राहिलो आणि चालायला लागलो. सगळे बघून चकित झाले की असं कसं होऊ शकतो. त्यावेळेस पूर्ण परमेश्वर संत रामपालजी महाराज यांनीच मला वाचवलं. तसेच माझ्या घरातील आर्थिक परिस्थिती ही नंतर सुधरत गेली आणि मग नंतर माझ्याकडे स्वतः राहण्यासाठी माझ्याकडे स्वतःचं घर नव्हते. पण परमेश्वर संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतल्यानंतर माझं स्वतःचं घर झालं, मला नोकरी मिळाली आणि घरातील जी आर्थिक परिस्थिती ही सुधरत गेली. सगळ्यांचे आरोग्य आता चांगलं राहतंय आणि परमेश्वराची आम्ही भक्ती करतोय. सर्वसामान्य जनतेला आपण काय संदेश द्याल? आपले महाराष्ट्रातील बरेचसे भाविक आपल्या श्रद्धेने भक्ती करताय, त्यांना मी एकच विनंती करू इच्छितो की पूर्ण परमेश्वर या धर्तीवरती आलेले आहे आणि त्यांच्याकडून नामदीक्षा घेऊन आपला मोक्ष करवून घ्यावा. संत रामपालजी महाराजांची दीक्षा जर कोणा व्यक्तीस घ्यावयाची असेल तर ती व्यक्ती दीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराज यांच्याकडून जर नामदीक्षा घ्यायची असल्यास सध्या स्क्रीनवरती काही नंबर फ्लॅश होत आहे, तर त्यावरती फोन करून आपण महाराष्ट्रातील नामदान केंद्रांची माहिती घेऊ शकता. संत रामपालजी महाराज यांच्या दयेने संपूर्ण महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात गावोगावी नामदान केंद्र उभारले गेलेली आहे. तिथून आपण फोन नंबरवरती कॉन्टॅक्ट करून नामदीक्षा घेऊ शकतात. संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्यासाठी कुठल्या प्रकारचा खर्च येतो? संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेण्यासाठी कुठलाही प्रकारचा खर्च येत नाही, 1 रुपये लागत नाही. उलट नामदीक्षा ही पूर्णपणे मोफत दिली जाते. धन्यवाद. सत्साय. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला
सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.